अर्जुन बाबू पाटील यांनी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिससमोर हा आठवडी बाजार बसवला आहे। त्यांनी आज 15 ते 20 लोक बॉडीगार्ड घेऊन, अंगरक्षक बंदूकधारी घेऊन त्यांनी आज जबरदस्तीने माझ्या ऑफिससमोर आठवडी बाजार बसवला आहे। मी आज DCP ऑफिस तसेच मानपाडा पोलीस स्टेशनलाही पत्रव्यवहार केला आहे। तसेच KDMCकडे आयुक्तांनाही लेटर दिला आहे, वॉर्ड ऑफिसरकडेही लेटर दिलेले आहे। तरीही त्यांनी आज जबरदस्तीने माझ्या ऑफिससमोर आज आठवडी बाजार बसवला आहे आणि 15 ते 20 माणसं घेऊन जबरदस्तीने बंदुकी घेऊन ते आले होते। तसेच मी आणि माझ्या वॉर्डात त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। तर त्यांनी जे ते बॉडीगार्ड घेऊन फिरतायत बंदूकधारी, त्या बंदुकींची त्यांनी चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। DCP साहेबांनी सांगितले की आम्ही त्यांच्यावर कारवाई करतोय आणि त्यांची चौकशी करण्यात यावी असे त्यांनी सांगितले। तसेच लोढा रिजन्सी पार्क या सोसायटीमधील लोकांनी या आठवडी बाजारासाठी विरोध केला आहे, कारण की या आठवडी बाजारामुळे त्या परिसरात चोरीमारी असेल, साफसफाईचा प्रश्न असेल हा निर्माण होईल। DCP साहेबाला भेटायला आलो होतो, त्यांना निवेदन पण दिलेलं आहे। DCP साहेबांना आम्ही भेटलो पण आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त साहेबांना आम्ही काल पत्र दिला होता आठवडी बाजार संदर्भात। आमचं म्हणणं एकच आहे का भारतीय जनता पार्टीच्या समोर अर्जुन पाटील यांनी आठवडी बाजार लावलेला आहे मंगळवारचा। ती जागा सोडून त्याने उर्वरित जागा कुठेही लावू शकतो, पण त्याने जाणून बुजून आमच्या ऑफिसच्या समोर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच त्याच्याकडे जे बंदूक अंगरक्षक जे आहे यांची चौकशी व्हावी, अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहे। दहशत निर्माण करण्याचा हा माणूस प्रयत्न करत आहे आमच्या वाडामध्ये। जर या माणसाच्या जवळ 3-4 बंदूकवाले जे आहेत यांचे मुख्यमंत्र्यांना मी निवेदन देणार आहे। तसेच अधिवेशन सुरू आहे, याच्यामध्ये पण आम्ही जाऊन स्वतः तिथे पत्रव्यवहार करणार आहे का या माणसाच्या बरोबर जे अंगरक्षक जे फिरत आहेत, जे बॉडीगार्ड कोणी घेऊन फिरत आहेत, बॉम्बसर जे लोक जे आहेत याची चौकशी व्हावी, किंवा हा माणूस भोपर गावात प्रभाग क्रमांक 114 मध्ये आणि 30 नंबर वाडामध्ये हा प्रत्यक्ष दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, याच्याशी पाहणी करून किंवा याची सर्व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी।